नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी विथ दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला एक रेसिपी दाखवणार आहे, सँडविचची रेसिपी. नेहमीच्या सॅलड सँडविचपेक्षा जरा वेगळी आहे रेसिपी, पण मुलांना खूप आवडते, इवन मोठ्यांना खूप आवडून जाते. सगळ्यात पहिले आपण तयारी करून घेऊ. मी 1 वाटीभर बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे. तेवढीच 1 वाटी भरून मक्याचे दाणे घेतले आहेत आणि आपले हिरवे मटार घेतलेले आहेत. याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याला गॅसवर ठेवून आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत. आता हे शिजवून घेतलेले दाणे मी असे स्ट्रेनरमध्ये काढून घेतलेले आहे, म्हणजे पाणी सगळं निघून जाईल आणि असं सॉगी नाही होणार आपलं सँडविच. आता यातलं पाणी सगळं नितरून घेतल्यावर याच्यामध्ये मी थोडासा मायो टाकलेला आहे. तुम्ही स्टोअर बॉट कुठल्याही ब्रँडचा मायो यूज करू शकता. काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे आणि याला सगळ्याला मिक्स केलेला आहे. हे अशा प्रकारे आपण सारण एक तयार करून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. मायोची क्वांटिटी आपल्या आवडीनुसार तुम्ही बदलू शकता. सो आपण हे सारण बनवलं आहे. बारीक कांदा कापून घेतलेला आहे, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो आणि आपली सँडविचची हिरवी चटणी, ज्याच्यामध्ये आपण मिरची, कोथिंबीर, पुदिना ही टाकून ही चटणी बनवलेली आहे. आणि घट्टपणा येण्यासाठी आपण 2 ब्रेड स्लाईस पण टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. सो सगळ्यात पहिले आपण सँडविचच्या ब्रेडला आपली चटणी लावून घेणार आहोत. एंड टू एंड छानपैकी चटणी स्प्रेड करायची आहे. चटणी बनवताना ब्रेड स्लाईस टाकल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता किती छान पद्धतीने ती स्प्रेड होते. पाणी वेगळं आणि चटणी वेगळं असं राहत नाही. अशा प्रकारे शेवटपर्यंत लावून घ्यायचं आहे आपण चटणीला ब्रेडवर. याच्यावर आपण एक एक करून आपलं सारण ठेवायचं आहे. पहिले आपण कॉर्न पीस आणि जे आपण मटारचं सॅलड कॉर्न पीस आणि गाजराचं सॅलड बनवलेलं आहे ते आपण इथे टाकत आहोत. याच्यावर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला पाहिजे तर स्लाईस कट करू शकता. तसंच थोडासा टोमॅटो टाकलेला आहे आपण इथे. टोमॅटो पण मी हाफ स्लाईस करून घेतलेले आहेत. तसंच बारीक कट केलेली ढोबळी मिरची घेतलेली आहे. याच्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरला आपण आणि दुसरी जी ब्रेडची स्लाईस आहे ती याच्यावर ठेवून अशा प्रकारे हलक्या हाताने थोडी प्रेस करून घ्यायची आहे. आज आपण टोस्टर न वापरता तव्यावर हे बनवणार आहोत. सो तव्यावर मी थोडंसं आधी बटर टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण जो बनवलेलं आहे सँडविच ते ठेवून असं थोडंसं हलक्या हाताने फिरवून घेतलेलं आहे. त्याला घट्टपणा येण्यासाठी त्याच्यावरती आपण जड असं काहीतरी ठेवायचं आहे. मी इथे कढई ठेवलेली आहे, म्हणजे एकसारखे ती ब्रेडची स्लाईस आहे ना ती रोस्ट होऊन जाते. ज्यांच्याकडे सँडविच टोस्टर किंवा सँडविच मेकर नाही आहे त्यांच्यासाठी ही एकदम इझी आणि सोपी आयडिया आहे. छान घट्ट असं सँडविच बनतं. म्हणजे 2 ब्रेड स्लाईस वेगवेगळे पण होत नाहीत आणि छान टोस्ट पण होतात. एकदम क्रंची झालेली आहे साईड. याला आपण मधून असं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. एकदम छान टोस्ट झाल्यामुळे कटसुद्धा एकदम नीट होतो आहे. आणि हे आपलं सँडविच रेडी आहे. इथे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर रंग आलेले आहेत. टेस्ट तर अप्रतिम असते. लहान मुलांना खूप आवडते. संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा शाळेतून आल्यावर पटकन त्यांना देण्यासाठी एकदम छान टेस्टी रेसिपी आहे. कधीतरी करायला नक्कीच हरकत नाही. आपण ही ट्राय करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीला सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.